नमस्कार मंडळी. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना वेगवेगळ्या स्थळांची माहिती सुद्धा आपण देत असतो. फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. समुपदेशन करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी मोडक्या तोडक्या भाषेमध्ये करत असतो. आणि त्यापूर्वी आमच्याकडे एक अनाथ स्थळ आलेलं आहे. ते अनाथ स्थळ म्हणजे अनाथ आश्रमातील स्थळ नाहीये ते, परंतु एका नातेवाईकाचा फोन आम्हाला आला होता आणि त्या स्थळाविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या 3-4 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नसल आवडलं तर खाली कॉमेंट बॉक्स रिकामा असतो. तुम्हाला आमच्याबद्दल काय वेडं वाकडं वाईट चांगलं जे लिहायचं ते मुक्त मनानं लिहा, मोकळ्या मनानं लिहा. आम्ही कुठलीही कॉमेंट डिलीट मारणार नाही. तर असो, गेल्या 5-6 वर्षापासून काम करत असताना या क्षेत्रामध्ये वेगवेगळे अनुभव सातत्याने येत असतात आणि असं म्हणतात की कुठलाही व्यक्ती हा कर्माने मोठा होत असतो आणि पाप आणि पुण्याची किंवा आपण केलेल्या कर्माची फळं तो भोगत असतो. असं पैसे घेऊन म्हणजे बुका लावून तुका सांगणारे बुवा महाराज हे तुमचेच पैसे घेऊन तुम्हाला अशा प्रकारची अक्कल सांगत असतात. ते पैसे घेऊन सांगतात, मात्र आम्ही शेतकरी आहोत, शेती मातीशी इमान ठेवणारे आहोत, शेती मातीशी नातं ठेवणारे आहोत आणि शेतकरी कुणाला कधी फसवत नाही, कधी कुणाला उपाशी मरू देत नाही. त्याच्यामुळे आम्ही असे काही धंदे करत नाही, कुणाला कधी खोटं काही सांगत नाही आणि कुणाला फसवणुकीचा तर विषय आमच्याकडे नाहीच आहे. त्याच्यामुळे कोणाला काळजी करायची काही गरज नाही. उलट लोकांना आम्ही फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करतो. आता लग्न जुळवण्यासाठी आपण काय करू शकतो या विषयावर अगदी 2 मिनिटांमध्ये आपण माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला पटली, आवडली तर इतरांसोबत चर्चा करा, नाही आवडली तर त्याला चोळामोळा करा आणि खड्ड्यात फेकून द्या. आमचं काही एक म्हणणं नाही. पहिली गोष्ट, जर समजा तुम्ही देवाकडे जात असाल, एखाद्या मंदिरात जात असाल किंवा एखादा उपवास करत असाल तर ते उपवास करणं बंद करा. याच्यासाठी सांगतोय, कारण उपवास करणं हे कुठलंही पाप नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु उपवासाच्या नावाखाली तुम्ही जर देवाला आणि स्वतःला फसवत असाल तर हे चोट्टे धंदे आपण बंद केले पाहिजे. उपवास कशाला म्हणायचं की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत निदान उपाशी राहायचं, मनामध्ये चांगले विचार आणायचे, निर्विकार मन ठेवायचं, कोणाचं वाईट होणार नाही, मी तोंडांचा वाईट बोलणार नाही, डोळ्यानं वाईट पाहणार नाही. या गोष्टी अनुसरण करणं होत असतील तुमच्याकडून तरच तो उपवास करा. नाही तर सकाळी 9 वाजता टोपलंवर उसळ, 10 वाजता वडे, 11 वाजता वेगळं फळाचं, 2 वाजता वेगळं आणि संध्याकाळचं वेगळं, असं जर पोटभर आपण त्या उपवासाच्या नावाखाली खात असू तर हे एकतर आपण स्वतःलाही फसवतो आणि देवालाही फसवतो. दुसरी गोष्ट की तुम्ही जर हे डोक्यात विचार ठेवत असाल की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली, पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळेल, तर हे फॅड डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. तिथं तुमच्याकडे फक्त फसवणुकीशिवाय तुमच्या पदरात काहीच पडणार नाही. दुसरी गोष्ट, अनाथ आश्रमातील मुलगी आपल्याला एखाद्याला फोन कॉलवर बोललो आणि तो म्हटला 5,000 रुपये गेट पासचे भरा आणि 2,000 रुपये कोर्ट फीचे, कोर्टात लग्न करून द्यायचे त्याचे भरा. 7,000 तुम्हाला चुना लागेल. मनगटाला चुना लावून तुम्ही फक्त बाजारात बोंबलण्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तिथेही तुमची फक्त फसवणूकच होणार. अनाथ आश्रमातील मुली अशा भेटत नसतात किंवा असे कोणी फोन कॉल करत नसतं. याबद्दलची सगळी जर तुम्हाला माहिती बाळाला जर पाहायची असतील तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे, तिथं सगळी माहिती तुम्हाला पाहायला भेटल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अनाथ आश्रम आहेत, त्याच्यामध्ये किती विवाह योग्य मुली आहेत, मुलं आहेत, लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, जे काही नोंदणीकृत असतील ते त्याची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असते किंवा शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध असते. झाला हा दुसरा विषय. तिसरा एक विषय महत्वाचा की एखाद्या दलालाला आपण पैसे दिले, 50,000 रुपये त्याचे, 2 लाखात नवरी आणली, नवरी म्हणजे फुकटातच आणली पण तिच्या अंगावर फक्त 2 लाखाचे दागिने घालायचे, तर संध्याकाळपर्यंत ती 9-2-11 होणार, हे गॅरंटीनं आपण लिहून देणार. संध्याकाळपर्यंत नाही झाली तर फार तर 8 दिवस, महिन्याच्या आत ती जर तुमच्या दागिन्या सगट तुम्हाला झोपी घालून जर पळून नाही गेली तर तुमचा पत्ता द्या, आपण तुमच्या इथं कच्च्या घागरीन 2-3 दिवस पाणी भरू, त्याला काही अडचण नाही. तिसरीकडे जी काही लग्न जुळत असतात तर ती कशी जुळतात? ओळखीत, नात्या गोत्यात, परिचयात, पूर्ण चौकशी अंती, अशा पद्धतीनं ही लग्न जुळण्याची एक आपली पारंपरिक पद्धत आहे. तिला जर फाटा द्यायचा असेल तर आता ही शिकलेली आणि हुकलेली लोक
त्या परंपरेला फाटा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही शिकलेली नोकलेली हा शब्द जाणीवपूर्वक या ठिकाणी वापरतो, कारण जी काही लोक शिकलेली पिढी आहे, तर या शिकलेल्या लोकांनीच आमची परंपरा संस्कृती सगळी मातीत घातलेली आहे. अडाणी लोकांनी आमच्या कधीही वावरात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी कधीही भर रस्त्यात गाडी आणि आळावर जरी पाणी पाजायचे असले तर रस्त्यात गाडी कधीच सोडली नाही. रिसोड तालुक्याच्या ठिकाणी जा तुम्ही, पहा मोटरसायकलवाले कसे मोटरसायकल लावतात, तर पंचायत समितीत तहसील ही सगळी शिकलेली लोक असतात. दुसरीकडे आमच्या शिकलेल्या लोकांनी, जे आमचे पहिले शेतकरी होते, तर लग्न करत असताना नवरीच्या डोक्याला बुधीचं पांघरून बांधलेलं असायचं, ते बाशिंगार कर्कत चाळून घेतलेलं असायचं. तिनं साधा आपला कधी चेहराही दिसू दिला नाही. शिकलेली लोक पहा, बर स्वतः तिकडे आडुशाला जाऊन तोंडात तोंड तर घालतातच, पण तिथं स्क्रीनवर पडून दाखवतात बेश्रमासारखं, की याला काय म्हणते ते प्री वेडिंग शूटिंग. हे आमच्या शेतकरी लोक असं करत नव्हती. तुम्हाला पटत असेल तुम्ही करा. आमची शेतकरी लोक पहिल्यांदा लग्नात पान आणि जी काही भरडा सुपारी आम्ही म्हणतो लाल रंगाची, तर ती सुपारी घेऊन खेटरासकट मारुतीचं दर्शन घ्यायचंय. कारण मारुतीचं आमचं नातं आहे, जुनं नातं आहे. कारण गावाच्या वेशीवर पारावर मारुती हा आमच्या गावाच्या रक्षणासाठी बसलेला असतो. म्हणून आम्ही लग्नामध्ये परण्याचा विधी करतो, आणि तो परण्या करत असताना मग आम्ही आमच्या हक्काच्या मारुतीला आमंत्रण देतो, की मारुती राया, आतापर्यंत मी तुझी सेवा केली, आता तू आमच्या लग्नासाठी आशीर्वाद देण्यासाठी ये. कुठलं संकट गंधार तर येऊ देऊ नको, आलं तर तू तिकडच्या तिकडेच परतवून लाव, कुठलं संकट येऊ देऊ नको. हे सांगायसाठी, साकडं घालण्यासाठी आम्ही परण्या नावाचा एक विधी करतो, त्याचं दर्शन घेतो. आणि तिथून पुढे आमचा शेतकरी पहिले लग्नाच्या मांडात जात होता. लग्नाच्या मांडात गेल्याच्या नंतर त्याचं लग्न लागत होतं मंगल अष्टक म्हणून. आता अष्टक वगैरे लोक म्हणत नाहीत, 5च म्हणतात, त्यालाही अष्टक म्हणतात. म्हणजे पहा किती मोठा विरोधाभास आहे. एखाद्या वेळेस जर आमच्या हातात माईक आला आणि आम्ही जर म्हटलं की इथं 5च मंगल विधानं होतील, किंवा 5च मंगल श्लोक होतील, किंवा 5च मंगल हे होतील, तर लोक म्हणतात अष्टक शब्द काऊन नाही वापरला, अष्टाच्या समूहाला अष्टक म्हणतात. हे पण त्यांना माहित नसतं. आणि मग ही जी शिकलेली लोक आहेत, तर मारुतीचं दर्शन घेतात नाही घेत आम्हाला माहित नाही, परंतु मारुतीला जाताना आणि मारुतीला येताना त्यांना डीजे आणि दारू लागते, ह्या गोष्टी कंपल्सरी येतात. आमची शेतकरी लोक हळद जी लावायची पहिले लग्नामध्ये, तर हळदीच्या याच्यामध्ये अनेक गुण होते, की हळदीमुळं एक रोगप्रतिकारक शक्ती असलेली हळद आहे. हळदीमुळं जे काही सौंदर्य खुलायचं, आणि कुठला तरी आजार वगैरे त्या लग्नाच्या कालावधीमध्ये त्या नवऱ्या किंवा नवरी मुलीला येऊ नये म्हणून हळदीचं लेपन लावायचे आणि धुवून काढायचे, ही एक प्रथा होती आमची. परंतु अलीकडच्या काळामध्ये शिकलेल्या लोकांनी एक वेगळाच धिंगाणा घालणं सुरू केलेलं आहे. आणि पुन्हा मग ही शिकलेली लोक वर्तमानपत्रामध्ये सदर किंवा स्तंभ लिहितात, किंवा कॉलम लिहितात, किंवा व्हिडिओत बोंबलतात, की आजकाल मुलांची आणि मुलींची शिस्त बिघडलेली आहे, मुली पळून जात आहेत. अरे, मुली पळून जात आहेत तर त्या काय अवगुणान थोडी चालल्या, तुमच्याच गुणामुळे चालल्या ना, पळून चालल्या ना. तुम्ही काय करतात आपली मुलं मुली हे जर त्या मायबापाला माहित नसल, तर मग जर समजा तुमची मुली जर पळून जात असतील, तर त्याच्याऐवजी मग गावामध्ये सप्त्याच्या ऐवजी जो सप्त्याचा दिखावा आहे, तर त्याच्याऐवजी वधूवर परिचय मेळावा घ्या ना. विधवासाठी घ्या, परित्यक्त्यासाठी घ्या, घटस्फोटितासाठी घ्या. त्याच्यानंतर गावामध्ये एक बोर्ड लावा, जसं पोलिसांनी ते कुठल्या तरी निर्भयाच्या पेट्या ठेवल्या होत्या शाळामध्ये, की एखाद्या मुलीला जर एखादा मुलगा त्रास देत असेल तर गुप्तपणे तिने त्या निर्भया पोटीमध्ये बॉक्समध्ये ते टाकावं, की त्याचं त्या मुलीचं नाव गुप्तपणे ठेवलं जाईल, परंतु त्या मुलाला समज दिली जाईल आणि त्याला प्रताडित केलं जाईल, ही त्यामागची उद्देश होता. मग तशी एखादी मुलगी जर कोणाच्या नादी लागली असेल, गावातली, खेड्यातली, शहरातली कुठलीही, तर त्या मुलीसाठी एखादा बॉक्स ठेवा, तिचं नाव गोपनीय ठेवा, एखादी तिच्यासाठी एक समुपदेशन कमिटी नेमा, की एखादी मुलगी जर समजा तसा विचार करत असेल, तर त्या समितीकडे तिने संपर्क केला पाहिजे, त्या भल्या माणसाकडे गावातल्या, किंवा काका माझं अमक्या अमक्या मुलावर प्रेम आहे आणि मी त्याला प्रेम म्हणतात, आम्ही त्याला प्रेम म्हणणार नाही, पण मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. ते काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करतील, शेवटी नसतीलच ऐकत, तर सगळ्या गावा मिळून त्याचं लग्न लावून द्या, काय फरक पडते. अरे, आजकाल पळून गेल्यापेक्षा तर बरं आहे ते. शेवटी कितीही सांगितलं तर ही फक्त आमच्या तोंडाची बडबड आहे. आमच्या बोलण्यामुळे कोणी सुधारणार नाही, कारण आतापर्यंत कीर्तनानं कोणी सुधारलं नाही, तमाशानं कोणी बिघडलं नाही, परंतु विचारानं माणसाच्या मनावर थोडाफार फरक पडतो, म्हणून हे विचार सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तुर्तास धन्यवाद. तुम्हाला काय वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.